विदर्भातील अत्यंत महत्त्वाचं शहर म्हणून अमरावती शहराची ओळख आहे। दिवसेंदिवस अमरावती शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अमरावती शहरामध्ये स्वच्छतेचा बोजवारा तर वाढलेला आहे, दुसरीकडे स्वच्छतागृहाचा देखील मोठ्या प्रमाणावर बोजवारा जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी अमरावतीच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा वेलकम पॉइंट परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो अत्याधुनिक असं फायबरचं जे आहे ते शौचालय धूळ खात पडलेलं आहे। अमरावती शहराची लोकसंख्या जर आपण पाहिलं तर जवळपास 10 लाखांवर आहे, परंतु महिलांसाठी जर आपण पाहिलं तर फक्त 8च प्रसाधन गृह जे आहेत ते आहेत। 5 वर्षात जवळपास 10 प्रस्ताव दिलेले आहे, परंतु ते धुळकात पडलेले आहेत। कोट्यावधी रुपये खर्च करून अशा पद्धतीनं आकांक्षित टॉयलेट जे आहे ते या ठिकाणी महानगरपालिकेने बांधलेले आहेत, परंतु हे टॉयलेट जे आहे ते सुरूच झाले नसल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळं या वेलकम पॉईंटहून जे आहे ते मोठ्या प्रमाणात दररोज प्रवासी प्रवास करत असतात, परंतु त्यांची जी आहे ते कुचंबना या ठिकाणी होत असते। आपण बघू शकतो ट्रॅव्हल्स या ठिकाणी आलेल्या सध्या सकाळची वेळ आहे। दररोज या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर 40 ते 50 ट्रॅव्हल ज्या आहेत त्या राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये जात असतात, परंतु आपण बघू शकतो कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेले टॉयलेट जे आहेत ते अशा पद्धतीनं धुळकात पडलेले आहेत। महानगरपालिकेत अंतर्गत जर आपण पाहिलं तर जवळपास 10 लाख लोकसंख्या आहेत आणि 8 प्रसाधनगृह जे आहे ते महिलांसाठी आहे, त्यापैकी देखील एक बंद असल्याचं समोर आलेलं आहे। दुसरीकडे अशा पद्धतीनं उभारलेले जे अत्याधुनिक आकांक्षी टॉयलेट आहे ते मात्र कुचकामी झाले असल्याचं समोर येत आहेत। कोट्यावधी रुपये अमरावती शहरातल्या नागरिक जे आहे ते टॅक्सच्या माध्यमातून दरवर्षी भरत असतात, परंतु भरलेल्या पैशांचा जो आहे तो अशा पद्धतीनं खेळखंडोबा सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।